एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स, आता तुम्हाला सर्व माहित असेल की जे समजा बँक असेल तर बँक जर समजा एखादं कर्ज एनपीए कॅटेगरीमध्ये गेलं, म्हणजे समजा एखादं कर्ज जे आहे समजा डिफॉल्ट केलं मोर दॅन 90 डेज, ठीक आहे, त्याचं मग आता त्यामध्ये काय डिफॉल्ट केलं, प्रिन्सिपल अमाऊंट किंवा व्याजदर किंवा दोन्ही सुद्धा, त्याला आपण एनपीए म्हणतो. आता बरेचदा काय होतं की काही ज्या लोन्स असे असतात की ओल्ड लोन जर डिफॉल्ट झाले तर ती बँक काय करते, न्यू लोन्स देते त्यांना, म्हणजे न्यू लोन इश्यू करते. समजा 1 लाख रुपयाचं समजा एक किंवा 10 कोटीचं लोन जर समजा डिफॉल्ट झालं तर ती बँक त्याला जे आहे 12 कोटीचं लोन काय करते, नवीन लोन इश्यू करते. म्हणजे जुनं कर्ज भरण्यासाठी नवीन कर्ज काय करते, ऑफर करते. आता हे काय असते, बरेचदा काय असते, थोडंसं निगेटिव्ह असते किंवा इलिगल सुद्धा असते, कारण की ऑलरेडी जर एखादा व्यक्ती ओल्ड कर्ज जे आहे भरत नसेल तर न्यू कर्ज सुद्धा भरण्याची कॅपॅसिटी काय असते, जवळपास नसते. म्हणजे आज समजा फक्त प्रॉब्लेम काय होतो आणि पोस्टपोन होतो, फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, फक्त आजचा प्रॉब्लेम उद्यावर काय होतो, शिफ्ट होतो. मग असं जेव्हा लोन मध्ये जेव्हा लोन रिस्ट्रक्चर केले जातात, म्हणजे न्यू लोन्स टू रिपे ओल्ड लोन्स, असं जेव्हा केलं जातं ना, त्या बँकेत जे आहे त्याला आपण काय म्हणतो, एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स.